कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून आमदारांना 50-50 कोटींची ऑफर दिली गेल्याचं कळतंय। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या भाजपावरच्या या आरोपानं सध्या खळबळ माजली आहे। काँग्रेसच्या 135 आमदारांपैकी 50 आमदारांना फोडण्यासाठी 50-50 कोटींची ऑफर दिल्याचं कळतंय। महाराष्ट्रानंतर कर्नाटकात सुद्धा आमदारांना भाजपाकडून 50-50 कोटींची ऑफर दिली गेली आहे असं वक्तव्य सिद्धरामय्या यांनी केलंय। कर्नाटकातील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपनं हे ऑपरेशन कमळ सुरू केलंय असा आरोप सिद्धरामय्या यांनी केलाय। एक गंभीर आरोप आहे हा सिद्धरामय्या यांचा। काँग्रेसच्या 135 आमदारांपैकी 50 आमदारांना फोडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न कर्नाटकात सुरू असल्याचा खळबळजनक आरोप मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे। तिथल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचं म्हणणं आहे की 50-50 कोटींची ऑफर थेट भाजपकडून दिली गेलेली आहे। प्रतिनिधी रिद्धेश हातीम यांच्याकडून तपशील घेणार आहोत। रिद्धेश, सिद्धरामय्या यांचं नेमकं या संदर्भात आणखी काय म्हणणं पुढे येतंय आणि त्याच्यावर भाजपकडून कुठली प्रतिक्रिया आली आहे का? नक्कीच आपण पाहिलं कर्नाटकातील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून काँग्रेसच्या 50 आमदारांना 50-50 कोटींची ऑफर देण्यात आल्याचा आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे। त्यांच्या या आरोपामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे। कर्नाटक भाजपची कधी स्वबळावर सत्ता आली नाही, ते ऑपरेशन लोटस करूनच सत्ता देतात असाही आरोप सिद्धरामय्या यांनी आहे। हे पैसे कुठून येतात, हे पैसे युडीपी मुंबई आर त्यांनी असा जे पैसे आहेत त्याद्वारे राज्यात लुटण्यात आले आहे असे सिद्धरामय्यांनी म्हटले आहे। ईडी, सीबीआय, आयकर विभाग आणि राज्यपालांचा दुरुपयोग करून भाजप आमच्या विरोधात षडयंत्र करत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे। दरम्यान आता गेल्या 40 वर्षापासून त्या क्षेत्रात आहे आणि माझे आमदार आहेत ते देखील त्यांना ही जी ऑफर आली त्यांनी देखील अमान्य केले असं त्यांच्याकडून देखील सांगण्यात आलंय। दरम्यान या संपूर्ण प्रकरणावरती भाजपाकडून अद्याप कुठलाहीच आहे जो म्हणजे प्रतिक्रिया आली नाही। मात्र यावरती आता भाजपाकडून काय पुढील प्रतिक्रिया येणार आणि ह्याच्या राज्यावरती काय पुढे आपल्या महाराष्ट्र राज्यावरती होणार आहे फरक पडणार आहे। कारण असाच काही आरोप आहे तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून देखील करण्यात आला होता। त्यानंतर आता असाच आरोप आहे ते कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्याकडून करण्यात आला। त्यामुळे याचा पडसाद राज्यात कसा उलटून येतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जी निश्चित। रिद्धेश, तुम्हाला थोडंसं थांबवते। या सगळ्या संदर्भात ज्यामुळे ही खळबळ माजली आहे ते वक्तव्य नेमकं सिद्धरामय्या यांचं काय आहे आपण बघूया। ಹೇಗಾದ್ರೂ ಮಾಡಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನ ಸರ್ಕಾರ ಕಿತ್ತಾಕ್ಬೇಕು ಅಂತೇಳಿ 50,000 ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ಸಾರಿ 50 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ಒಬ್ಬೊಬ್ಬ MLAಗೆ ಆಫರ್ ಮಾಡೋರು। 50 ಕೋಟಿ 50 ಜನ MLAಗಳಿಗೆ 50 ಕೋಟಿ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ। काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे सध्या आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी या संदर्भात आपण बोलणार आहोत। अतुलजी, सिद्धरामय्या यांचा हा थेट आरोप समोर येतोय, भाजपावर आरोप करतायत 50-50 कोटी रुपये ऑफर केलेत काँग्रेस आमदारांना असं म्हणणं आहे सरकार पाडण्यासाठी। सरकार निवडून आल्यानंतर 6 महिन्यानंतरच हा प्रकार जो आहे तो सुरू झालेला आहे अशी चर्चा काँग्रेसमध्ये सातत्यानं मोठ्या नेत्यांकडून येत होती। कधी 40 कोटी, कधी 100 कोटी, कधी 50 कोटी, पण कसंही करून काँग्रेसचं कर्नाटकमधलं सरकार पाडायचं हा प्रयत्न जो आहे तो भाजप करत आहे, याच्यामध्ये काही झुमत नाही। भाजप कोणत्या स्तरावर चाललेली आहे सत्तेसाठी, हिंदू मुस्लिम करून समाजामध्ये दुही निर्माण करायची, समाजामध्ये दुबळ्या निर्माण करायच्या, विष पेरायचं, द्वेष निर्माण करायचा, पैसे देऊन सरकार पाडायची, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयचा वापर करून सरकार पाडायची, या पद्धतीचा खेळ जो आहे तो पूर्ण भारतामध्ये बीजेपीने सुरू केलेला आहे। एक तर लोकांनी निवडून द्या, नाही निवडून दिलं तर मग आम्ही कशा पद्धतीने आम्हाला वापर करता येईल त्याचा वापर करू। त्यामुळे मला असं वाटतं की या लोकांना लोकशाहीचं काही देणं घेणं नाही आहे। या लोकांना लोकांच्या भावनांचं, लोकांच्या अपेक्षांचं, आकांक्षांचं काही घेणं देणं नाही आहे। तशाही पद्धतीने सरकार पाडायची आणि आपलं सरकार आणून लोकांवर लादायचं हा जो प्रयत्न आहे हा महाराष्ट्रामध्ये पण झालेला आपण पाहिलेला आहे। 50 खोके एकदम ओके अशा पद्धतीची एक घोषणा यांच्यासाठी लोक म्हणतात। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला लोक समोरासमोर उभं राहून तोंडावर गद्दार म्हणतात। अशा पद्धतीचं घाणेरडं वातावरण जे आहे, राजकीय वातावरण या भाजपने करून ठेवलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये एक कम्प्लीट मॅन्डेट जे आहे ती जनता महाविकास आघाडीला देईल अशा पद्धतीचं परिस्थिती जी आहे ती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली। पण मग महाराष्ट्रात जे घडलं ते तिथे घडायची भीती नाहीये का? अंतर्गत गोटात नेमकं काँग्रेसच्या सध्या काय सुरू आहे, या सगळ्या आमदारांचं काय म्हणणं आहे? हे सातत्याने तिथे हा प्रयत्न सुरू आहे। सातत्याने कशाही पद्धतीने 50 आमदार जे आहे ते पुढून आपल्याला कसं तिथे सरकार निर्माण करता येईल याचा प्रयत्न भाजप करत आहे। ही चर्चा आहेच
काही आमदार येऊन सांगतातच की आम्हाला अशा ऑफर आहे, आमच्यावर असा दबाव आहे ना, तुमच्यावर रेड पडेल, इन्कम टॅक्सची रेड पडेल, तुमचे धंदे बंद करू, अशा पद्धतीच्या धमक्या देणं सुरू आहेच ना. पण मग सरकार पडायची भीती आहे? नाही, आमचे आमदार फर्म आहेत, त्यांनी येऊन सांगितलं तेव्हाच ही गोष्ट पुढे आली ना. तिथे कुठलाही आमदार जाणार नाही आणि अशा पद्धतीचं केलेलं जनता सहन करणार नाही. आम्ही रस्त्यावर. अतुलजी धन्यवाद. ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे. 135 पैकी 50 आमदारांना फोडण्यासाठी भाजपकडून ऑपरेशन कमळ सुरू झालंय. आमदारांना 50 कोटीची ऑफर दिली गेलेली आहे, असा खळबळजनक आरोप सिद्धरामय्या यांनी केलाय.